शिवकालीन शूरवीर महार योद्धा गोपाळ व रायप्पा महार यांचे चरित्र. लेखक सिद्धप्पा मोरे, बेळगाव. या पुस्तकातून गोविंद उर्फ गोपाळ गणपत महार यांचे चरित्र भाग 1. गोविंद उर्फ गोपाळ गणपत महार गायकवाड यांचा जन्म रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी झाला. गोविंद लहानपणापासूनच शूर व धाडसी शरीराने बलवान होता. गोविंद महार यांचे वडील गणपत महार हे रायगडाच्या बांधकामात हवालदार म्हणजे मुकाद या पदावर होते. रायगडचा वास्तू विशारद असलेल्या हिरोजी इंदुलकर यांनी गणपतला जे कामे दिले होते ते काम तो अत्यंत निष्ठेने व इमानदारीने वेळेआधीच पूर्ण करून घेत होता. अत्यंत निष्ठेने व इमानदारीने काम बघून हिरोजीने गणपत महारास काही वस्तू भेट म्हणून दिली व खास मेजवानीसाठी मी आपल्या घरी येणार असल्याचे हिरोजीने गणपत यास कळविले. हिरोजी आपल्या 2 साथीदारासह गणपतच्या पाचाड येथील घरी आला तेव्हा त्यांनी एक बलदंड शरीरवृष्टी असलेला तरणा बांड मुलगा गोविंदला पाहून हिरोजीस प्रसन्नता वाटली. ठरल्याप्रमाणे गणपत महाराच्या घरची जेवणावली उरकून हिरोजी इंदुलकर रायगडाकडे आले. छत्रपती शिवाजी राजे रायगडचे बांधकाम कुठपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी रायगड येथे आले. रायगडाचे बांधकाम पाहून महाराजांनी वास्तुविशारद असलेल्या हिरोजी इंदुलकराचे कौतुक केले आणि हिरोजीस विचारणा केली की हे हिरोजी, इतक्या कमी वेळेत तू हे काम कसे करू शकतोस. तेव्हा हिरोजीने सांगितले की महाराज गणपत सारखे बलवान शरीराचे आणि स्वराज्यनिष्ठ लोक माझ्या मदतीला असल्यामुळे हे सारे मला काम अवघड वाटत नाही. तेव्हा महाराजांनी गणपत यास बोलावून घ्या असे हिरोजीस सुचविले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गणपत व त्यांच्यासोबत त्याचा मुलगा गोविंद दोघेही बापलेक रायगडावर आले. महाराजांची भेट घेतली तेव्हा त्याच्या मुलावर म्हणजे गोविंदवर महाराजांची नजर पडली. त्याच्या बलदंड शरीराकडे पाहून महाराजांनी तात्काळ त्याची सैन्यात भरती करून घेण्याचे आदेश अधिकायास दिले व भरती करून सैन्यात घेतले. तेव्हापासून गोविंद स्वराज्याचा एकनिष्ठ सेवक बनला.